देख रहे हैं तुलजापुरनामा न्यूज। तुमचा व्यवसाय करताय त्याच्यावर काय तर पोलीस प्रशासनाने बंदी आणले, त्यावर तुमचा म्हणजे आता काय निर्णय तुमचा? आम्हाला तर लई त्रास आहे पोलिसाचा, आम्हाला काय सुद्धा करू नये। आमचा हातावरलं पोट आहे, आम्हाला खायला बांगडेवाल्याला आणि काठीवाल्याला मारहाण केल्याशिवाय बातच नाही। शिया गाडी करायचं, खोटे पालते करायचे, मारहाण करायचं, हाकालून द्यायचं, आम्ही खायचं काय? आमचे लेकरं बाळे तटा उपाशी भरावे। आज 15 दिवस झाले आम्ही धंद्यावर नाही आले की आम्हाला शिया गाडी करते ती पोलीस लोक आणि हाकालून देते ती। आम्हाला आवाज तर नाही, आम्हाला नुसतं होय का उठतीस का नाही, कशासाठी बसा लागलीस रोडवर, बोललेलं तुला कळत नाही असं आम्हाला त्रास करायला। आम्ही बी बाया माणसं आहेत, आम्ही बांगड्याचा धंदा, बांगडे खोके पालतं करायचं, शिवीगाळ करायचं, किती सैन करायचं। आम्ही लेकरं बाळाला काय खाऊ घालून आम्ही काय जतन करायचं? आम्ही मारायचं का झेर खाऊ? तुम्ही सरकारने आणि मोठ्या मोठ्याने आम्हाला झेर द्या, आम्ही झेर खाऊ ना, लेकरं बाळा आम्ही मरताव तुमच्या समोर। त्या दिवशी ठाण्यात बैठक ठेवली होती, त्या बैठकीत काय निर्णय झाला? किती काय म्हणले, तुम्हाला जागा देतो, तुम्ही जिथं बसता तिथं तुम्हाला सरकार तुम्हाला जागा देतो, पण एवढं तुम्ही मंदिरासमोर बसू नका, एक साईडला बसा। तुम्हाला ती काय आयडेंटिटी जोपर्यंत देत नाही तोपर्यंत तुम्ही मागं बसा, तुम्हाला जागा देतो। मग मला काय म्हणायचं ऐका, बैठक झाल्यानंतर परत बी पोलीस येऊन तुम्हाला त्रास देत का? खोटे पालते घातले, कधी बी बसूच दे नाही ते आम्हाला। कंपनी आहे का कामाचा मंदिराशिवाय दुसरं काही कुठला कारखाना आहे? आमचे लेकरं बाळ आज शाळेला 500-500 रुपये द्या म्हणते, भरायला लेकरायचे कुठून भरायचे? आम्हाला 8-10 दिवस झाले आम्हाला बसू काय खायचं, कशी लेकराची फी भरायची? आज लेकराचं नाही शिक्षण केलं तर लेकरं चोरा चपाट्या करते म्हणलं, उद्या लोकांचं चोऱ्या करते की नाही आम्ही कमवून। आता तुमची मागणी काय? आमची मागणी आम्हाला मंदिरापाशी, आम्ही म्हणत नाही महाद्वारापाशी बसवा, तिथं आम्ही म्हणतो आईची सेवा आहे, आईच्या तिथं कोपऱ्याला एका कडाला आम्हाला बसू द्या आणि आमचं पोट भरू द्या, आम्हाला त्रास करू नका, हेच आमचं म्हणणं। महाद्वार तुमचा मोकळा ठेवा, पण एक कडाला तुम्ही पळवा, बसू देऊ नका, फिरवून मारा, बांगड्यावाल्या बायांना बोला काय पण, अगं तुला उठायला नाही का, दुसऱ्याचं ना काय घ्यायलीस ग, तुला तेवढं पुरते तेवढं पण तुझं माठ बसायचं नाही तर बसायचं नाही। कलेक्टरनं असं आम्हाला सांगितलंय तुम्हाला उठा म्हणून, त्यांनी सांगितलं तर तुम्ही का बसा ना, तुम्ही ते कलेक्टर म्हणू द्या मंदिर मध्ये बसा, मग आम्ही तुम्हाला त्याने आदेश दिल्यावर तुम्हाला बसवतात म्हणाले, बसवतो का? आता हिथं आम्हाला बसू दे ना, मंदिर मध्ये गेल्यावर तर बंदूकच घालचाल, आम्हाला घालचाल का नाही? एवढं आम्ही एक माणूस नाही इथं, कमीत कमी 1000 किंवा 10,000 असलेले कार्यकर्ते तुळजापूरमध्ये बाहेरचा मंदिरापासूनच नाही म्हणा नाही मी, आमच्या पुरते बोला ना, आम्ही बांगड्यावाल्या काठी पुरते बोला ना, आम्ही सगळ्या तुळजापूरचे जिनी फळ भाजीपाला विक्री काही असू द्या, छोट्या द्वारा बी घेऊन असं पंडल फिरत्यात, त्यांना ताट्या बी घेऊन उभारत्यात, त्यांना बी टॉर्चर करायला, काठीवाल्याला पोराला हाणाल्यात, बायांना काय पण असलं बोलायला गडी बोलतात का? नगरपालिकेचे येतात कोण का पोलिसच येतात? नगरपालिकानं उठा म्हणत होते, आम्ही उठून जात होतो, मग गेल्यावर आम्ही बसत होतो। ही काय करायलाय, घ्यायला किंवा हिवाळून टाकलंय, आमचं किती 500चा माल नुकसान व्हायले, नुकसान किती व्हायला आमचं, 500चा माल, 1000 रुपयाचा माल, ती फोडल्यावर काय करायचं? आता 15 दिवस झालं पोटाला मराला आम्ही, सरकार द्यायला का आम्हाला का नाही? घरातलं अन्न पाणी आमचं बंद केलंय, पाणी प्यायचं बंद केलंय, इथं येड्यावानी हिंडाला मंदिरापाशी, एवढा हिंडाला कुणी आमचं काय